गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आहे। न्यायालयात 20 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपचा दाखला देण्यात आलाय। अनंत गर्जे गौरीला मारहाण करत असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, गौरी गर्जे मृत्यू प्रकरण मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आहे, नेमकं काय झालंय या सुनावणीत? आपण बघितलं की पोलिसांच्या वतीने देखील तिथे बाजू मांडण्यात आली। त्याचबरोबर जे अनंत गर्जे यांचे वकील आहेत मंगेश देशमुख यांनी देखील त्यांची बाजू मांडली। तर गौरी गर्जेचे जे वकील होते सुधीर सरकार यांनी देखील त्यांची बाजू मांडलेली आहे। या सगळ्या सुनावणी दरम्यान पोलिसांचं स्टेटमेंट होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं। पोलिसांनी असं सांगितलेलं आहे काही ऑडिओ क्लिप पोलिसांनी जप्त केल्या होत्या। या ऑडिओ क्लिपमध्ये जवळपास 20 मिनिटांची एक ऑडिओ क्लिप स्वतः अनंत गर्जे यांनी तयार केलेली आहे आणि या ऑडिओ क्लिपमध्ये मी गौरीला मारहाण करत असल्याचं त्यांनी मान्य केलेलं पाहायला मिळतं। या व्यतिरिक्त त्यांनी असं सांगितलेलं आहे गौरीने असं सांगितलेलं आहे की तू मला वेळ देत नाहीये, आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे, तू दौऱ्यांना जात जाऊ नकोस, कमीच जात जा, अशा पद्धतीचे अनेक वेळेला रिक्वेस्ट केली मात्र त्यांनी ऐकले नाही। या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की तो सातत्याने सांगायचा की त्याचं जे जुनं प्रेम प्रकरण होतं त्याच्याबद्दल जर गौरी म्हणजे गौरीच्या आई वडिलांना जर गौरीने सांगितलं तर मी आत्महत्या करीन अशा पद्धतीचं दडपण जे आहे ते गौरीवर आणायचं अशा पद्धतीचे क्लिप्स आहेत ज्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत आणि त्या सगळे पुरावे जे आहेत ते न्यायमूर्तींसमोर सादर करण्यासाठी क्लिप्स घेऊन ते आलेले होते। मात्र न्यायमूर्ती सगळी त्यांची जी बाजू आहे ती ऐकून घेतलेली पाहायला मिळते। आणि इतकंच नव्हे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा नार्कोटिक्स करायची का असं जेव्हा त्याला विचारलं जातं तेव्हा तो नाही असं म्हणतो। त्यामुळे अनंत गर्जे हा पोलिसांच्या तपासाला देखील मदत करत नसल्याचा आरोप यावेळी पोलिसांनी न्यायाधीशांसमोर केलेला पाहायला मिळाला। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। विलिनीकरणाबाबतच्या वक्तव्यावरून आव्हाडांनी युटर्न मारल्याचं पाहायला मिळतंय। विलिनीकरणाबाबत मला काहीही माहित नाही, जितेंद्र आव्हाडांनी हे वक्तव्य केलंय। विलिनीकरणाच्या वक्तव्यावरून आव्हाडांनी 4 दिवसात हा युटर्न मारलाय। तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा। मला काय माहिती आहे हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही। विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे। आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटतं। विलिनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मला सहभागी करून घेतलं नव्हतं, मी त्या चर्चेचा भाग नव्हतो, त्यामुळे विलिनीकरणाबाबत मला काहीही माहिती नाही हे अगदी स्पष्टपणाने आपण कृपया टीव्हीवर दाखवा। मी कुठल्याच बैठकीत सामील नसायचो, मला कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही आणि मला विलिनीकरणाबाबत काहीही माहिती नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।